याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात धर्म पंथ वंश याच्याबद्दल आमचं कुठलाही म्हणणं नाहीये। आमचं म्हणणं आहे सर्वसामान्यांना वेटीस धरून कुठल्याही प्रकारची व्यवसाय करणं हे अभिप्रेत नाही आहे। अशा ठिकाणी भागामध्ये आम्ही 2 दिवसांपूर्वीच महानगरपालिकेतर्फे जाहीर आवाहन नागरिकांना इथल्या जो अधिकारीवाले आहेत सर्वांना आम्ही नम्र आवाहन केलेलं होतं की आपण या ठिकाणी जे रस्त्यावरती जे वाहतूक आहे ती वाहतूक सुरळीतरित्या सुरू होऊ द्या। आपल्याला जे व्यवसाय करायचे आहेत च्या अनुषंगाने आम्ही त्याच्याबद्दल कुठलंही म्हटलेलं नव्हतं। मात्र सर्वसामान्य ज्या या भागातून जाणारे नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा हा त्यामागचा उद्देश होता। मात्र काल एक अनुचित प्रकार या ठिकाणी घडला की एका दाम्पत्याला आणि त्यातल्या महिला होती ती गरोदर होती, त्या महिलेला पण इथे मारहाण करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्याबाबतीमध्ये आणि या ठिकाणी मध्ये नागरिकांना जे काही असुविधा होत आहे त्यांच्या मूव्हमेंट करण्यामध्ये यासाठी आज महानगरपालिकेचं पथक इथं आलेलं आहे। या ठिकाणी आम्ही फक्त एकच आमची विनंती आजही आहे की कुठल्याही बाबतीमध्ये सर्वसामान्यांना वेटीस धरून आपल्याला कुठलेही व्यवसाय करता येणार नाहीत। जर आपण तशा पद्धतीचा प्रयत्न केला तर ते पोलीस विभाग आणि महानगरपालिका हाणून पाडेल। आपण कृपया करून आपले व्यवसाय हे आपल्या दिलेल्या निश्चित केलेल्या जागेतच करावेत। सर्वसामान्य लोकांना वेटीस धरू नये। कृपया करून आपण आपले व्यवसाय हे जे एका मर्यादेपेक्षा पुढे जर आले तर याच्यानंतर अतिशय कठोर कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येईल। त्यामुळे आपण याची कटाक्षाने नोंद घ्यावी आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात धर्म पंथ वंश याच्याबद्दल आमचं कुठलंही म्हणणं नाहीये। आमचं म्हणणं आहे सर्वसामान्यांना वेटीस धरून कुठल्याही प्रकारची व्यवसाय करणं हे अभिप्रेत नाही आहे अशा ठिकाणी। आणि हा अतिशय गजबजलेला भाग आहे। या भागातून ॲम्ब्युलन्स जातात, या भागातून फायर ब्रिगेड जातात, या भागातून स्कूल बस जातात। काय अवस्था आहे आज आपल्या या भागामध्ये? सगळं स्टकअप होतं हे। तर आमचं तर याच्यानंतरही सिस्टमॅटिकली ह्या भागावरती कशा पद्धतीने आम्हाला नियंत्रण मिळवता येईल आणि सर्वसामान्याने सुखकरपणे त्यांचा इथून प्रवास करणं शक्य होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। काही नगरसेवक या सगळ्या ज्या कारवाई सुरू आहे ते थांबवण्याचा प्रयत्न नाही, आम्ही आमच्या सर्व टीम्सला सांगितलेलं आहे। माननीय आयुक्त महोदयांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारे शासकीय कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन करण्यात येईल, त्यांची प्रोसेस सुरू करण्यात येईल, 353 दाखल करण्यात येईल। या ठिकाणी कुठल्याही दबावाला महानगरपालिका प्रशासन हे बळी पडणार नाहीये हे मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो।